अमुक तमुक इयर अँड रॅप टेक 26. झालं का, करायचं का सुरू? बघा असं असं हे कल्चर आहे इथलं. जर तुला 2025ला समराईज करायचं असेल तर तू कसं करशील? म्हणजे आपण आधी प्रायमरीली पॉडकास्ट करत होतो आणि देन वी डिसाइडेड की आपण लाईव्ह शोज करू शकतो. देन वी डिसाइडेड की अरे लोकांना आपल्याकडनं डिजिटल मार्केटिंगचा ॲडवाईस पण हवाय, वर्कशॉप्स पण करूया. आणि असं करता करता आपण 6 लाईव्ह शो केले, 5 वर्कशॉप्स केले आणि राऊंड टेबल पण केलं. तुमच्यासाठीचा या वर्षातला अशी एक स्पेसिफिक मोमेंट दॅट वॉज युअर हायलाईट ऑफ द इयर. ओबेसिटीचा आपण एपिसोड केलेला सबनीस सरांसोबत. तर त्याच्यातली एक रील होती की दूध वारंवार तापवू नका. हे माझ्यासाठी सॅटिस्फाईंग होते, कारण की मी माझ्या आईला ते 4 वेळा पाठवलं. म्हटलं तू जे रोज करते नाही चुकीचं आहे, आणि हे मी एवढे वर्ष सांगत होतो तरी ऐकत नव्हती. हे दाखवल्यावर ती ऐकली. माझ्यासाठी ते खूप भारी होतं. तर माझ्यासाठीचा हायलाईट ऑफ द इयर आय थिंक हिरेमठ सरांचा एपिसोड, ज्यांचा 2 मिनिटांचा पण वेळ लोकांना मिळत नाही. ते आपल्याकडे आले, 1.5 तास त्यांनी वेळ दिला, आपण एपिसोड रेकॉर्ड केला. तर आय थिंक हिरेमठ सरांचा एपिसोड वॉज दॅट फॉर मी हायलाईट ऑफ द इयर. निगेटिव्ह कॉमेंट्स वरती सगळ्यात घाण रिॲक्ट कोण करतं? शार्दूलला मनापासून राग येतो. असं कसं बोलले वगैरे. टीम मधलं असं कोण आहे खूप तक्रार करतं श्री कुरकुर करतं? रोहित सर आमचे, म्हणजे ओमकार शार्दूल पण ज्यांचं ऐकतात ते हे आहे, किंवा ऐकावं लागतं. ऐकावं लागतं. हू इज द फास्टेस्ट डिसिजन मेकर इन द टीम? ओमकार. सही पकडे हैं. मला नव्हतं माहितीये. जशा आपल्याला मोटिवेट करणाऱ्या काही कॉमेंट्स असतात, तसं आपल्याला थोडं हलवून टाकणाऱ्या पण काही कॉमेंट्स असतात. माझ्या यजमानांना जाऊन महिना झाला, हार्ट अटॅक. ही वॉज जस्ट 53. प्रचंड दुःख होते की आपण काहीच करू शकलो नाही, अपराधी वाटत होते सारखे. पण आजचा पॉडकास्टने मला थोडा दिलासा मिळाला. आय एम स्टील फायटिंग ॲज आय लॉस्ट माय वर्ल्ड, बट आय विल डेफिनेटली कम आउट फ्रॉम इट. तर बापरे, इतकं मोठं स्थान अमुक तमुकच्या कॉन्टेंटला लोक त्यांच्या आयुष्यात देतात, हे बघूनच खूप मस्त वाटतं. झालं का, करायचं का सुरू? चलो भाई. हेलो नाही, नेमकाच हेल्लो म्हणायला शार्दूल नाही आणि बाकी सगळी कार्टी बसलीत समोर, म्हणून मीच परिस्थितीचा, संधीचा फायदा घेत हेल्लो म्हणतोय. आजचा एपिसोड खरं तर खूप वेगळा आहे. वर्षाचं शेवटचा रिलीज आहे हा 2025चा, आणि काय करायचं असं आम्ही बरेच दिवस विचार करत होतो. तर म्हटलं आपण सगळे मिळून इयर एंडचा रॅप करूयात का, मग वर्ष कसं होतं, काय काय होतं. तर आज आपल्यासोबत आहे अमुक तमुकची टीम, सगळीजणं एकेकांची ओळख करून देतो. अनफॉर्च्युनेटली आजच्या नेमक्या एपिसोडला रेकॉर्डिंगला शार्दूल अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आम्हीच गुपचूप हा शूट उरकून घेतोय. तर सुरुवात करायला हरकत नाही. आपल्यासोबत आहे सोनाली आपली सोशल मीडियाची आणि ग्रोथची हेड आहे. सगळं सोशल मीडिया आणि ग्रोथ स्ट्रॅटेजीचं जे काम आहे ते सगळं ती बघते. रोहित आपला एडिटर आहे. जे काही तुम्ही व्हिडिओज बघता आणि जी काही ती एडिट्समधली मजा असते ते आणण्याचं काम रोहित करतो. वी ऑल्सो हॅव सोहन माने साहेब सर, आपले कॉन्टेंटचे हेड आहेत. बघा असं असं हे कल्चर आहे इथलं. तर तो जो कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट देण्याचं काम सर करतात. आपल्यासोबत आहे प्रियंका नुकतीच 3-4 महिने झालं जॉईन केली आहे तिने, आणि ती सुद्धा एडिटर्स आहेत. तर ज्या कुठल्या रील्स तुम्ही बघता त्याच्यावरचं प्रायमरी काम प्रियंका करते. आणि आपल्यासोबत आहे सईला तुम्ही बऱ्याचदा अशा कुठल्या शॉर्ट्समध्ये, क्लिप्समध्ये पाहिलं असेल. जे सगळं ब्रँड्सचं काम आहे, सेल्स आहे, बिझनेस डेव्हलपमेंटचं आहे, त्या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी सईची आहे. एवढीच लोकं ऑफिसमध्ये नाही आहेत, अजून कॅमेऱ्याच्या मागे तुषार आहे, अजून इथे मागे आपली नवीन आलेली इंटर्नसुद्धा आहे, आणि आणखीन ऑफिसमधली काही लोक आहेत. पण स्पेसच्या कमतरतेमुळे आता जेवढी लोकं मावत आहेत तेवढ्या लोकांना घेऊन आपण हा पॉडकास्ट करतोय. तर कसं वाटतंय तुम्हाला फायनली, तुम्ही जे समोर बसलेला असता आज तुम्हाला कॅमेरावर कसं वाटतंय? बाय द वे, मी त्यांना प्रश्न सांगितले नाही, मी त्यांना काय विचारणार आहे. सर अजिबात अभ्यास नाही केलाय, खरंच नाही. तर मला वाटतं आपण सुरू करूयात. सई पासून सुरुवात करूया. जर तुला 2025ला समराईज करायचं असेल तर तू कसं करशील? अमुक तमुकसाठी दिस वॉज अ इयर ऑफ ट्राईंग आउट अ लॉट ऑफ न्यू थिंग्स. म्हणजे आपण आधी प्रायमरीली पॉडकास्ट करत होतो
आणि देन वी डिसाइडेड की आपण लाईव्ह शोज करू शकतो. देन वी डिसाइडेड की अरे लोकांना आपल्याकडनं डिजिटल मार्केटिंगचा ॲडवाईस पण हवा आहे, वर्कशॉप्स पण करूया. आणि असं करता करता आपण 6 लाईव्ह शो केले, 5 वर्कशॉप्स केले आणि राऊंड टेबल पण केलं. बापरे. असं वेगवेगळे आपण फॉर्मॅट. 6 लाईव्ह शो केले यावर्षी. जनता माफ नहीं करेगी. अरे बापरे. आणि तरी आपल्याला वाटतंय की अजून करायचं आहेत. आत्ता तर सुरुवात केली आहे, अजून तर पुढं मुंबईच्या बाहेर जायचं आहे, अजून खूप काय करायचं आहे, पण ही सुरुवात आहे आणि आपण 6 केलेत. ओ वाव. प्रियांका, तुझ्यासाठी कसं होतं? जे काही तुझे 3 महिने आहेत अमुक तमुक मधले, तुझ्यासाठी काय होतं 2025? एकदम बेस्ट होते. नवीन खूप गोष्टी शिकता आल्या, शिकायला मिळाल्या. काय बोलू? अभ्यास नाही केलाय. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक नॉर्मल काय म्हणतात, काय म्हणायचं तुला? माणूस नाही, प्रेक्षक म्हणून जे पॉडकास्ट आता आम्ही टीममध्ये आहोत, पण ती जी एवढी छान माहिती मिळाली ना, त्याच्यामुळे खूप ज्ञानामध्ये भर पडला. क्या बात आहे. टाळ्या. सोन, तुझ्यासाठी कसं म्हणजे अमुक तमुक म्हणून कॉन्टेंट वाईज कसं होतं 2025? म्हणजे ह्या वर्षी अमुक तमुकसाठी 2025 खूपच छान होतं. बात तो सही है. मॅनिफेस्ट केलेल्या भरपूर गोष्टी सगळ्या केल्या असं मला तरी वाटतं आत्तापर्यंत. राऊंड टेबल सारखी एवढी मोठी गोष्ट पुल ऑफ केली आपण. त्यानंतर मोठे मोठे लोक आले, अशोक मामा आले, त्यानंतर सई तामनकर, त्याच्या आधी नाना पाटेकर येऊन गेले होते. त्यामुळे एकदम फुल फिट मस्त झालेलं आहे वर्ष आणि 2026 याच्यापेक्षा भारी करायचं. रोहित? एडिटिंगमध्ये खूपच गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या ह्या वर्षी. AI थ्रू आपण काही गोष्टी इझी करायची म्हणजे ट्राय केल्या. खूप नवीन 2-3 फॉर्मॅट आपण लॉन्च केले, जसे की राऊंड टेबल, नवीन काय. एडिटिंगनुसार आपण खूप गोष्टी नवीन आणायचा ट्राय केलं आणि ते 2025मध्ये तर ऑलमोस्ट दिसलंय. काही महिन्या अगोदरपासून आपली एडिटिंग स्टाईल ही चेंज झाली. आपण ते स्टाईल चेंज करण्यासाठी आपण काही काळ अगोदर ट्रायआउट करत होतो, पण आता ते ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि आता आपण ते कंटिन्यू करतोय. सो 2026मध्ये अजून काही एक्सप्लोअर करता येईल, नवीन गोष्टी, आणि एडिटिंग अजून स्टाईल कशी आपली स्वतःची तयार करतील ह्याचा विचार करतो. आणि जस्ट बिकॉज याच्याबद्दल बोलतोय तर बिग शाउट आउट टू रामेश्वर, कारण त्याने खूप क्रिएटिव्हली गोष्टी ॲड केल्या. त्याने एक लँग्वेज सेट केली. जे काही आपण आता हाय एंड प्रोसेस्ड एडिटिंग बघतो आहे, त्याने त्याचा एक वर्कफ्लो सेट केला. म्हणजे नेमका तो आज सुट्टीवर आहे, आज आपण रेकॉर्ड करतोय, नाहीतर तो पण या पॉडकास्टमध्ये असता. पण हॅट्स ऑफ टू हिम, त्याने खूप छान क्रिएटिव्हली इनपुट्स दिले आणि आपण ते छान बांधू शकलोय. सोनाली, हाऊ वॉज 2025 सोशल मीडिया आणि बाकी सगळ्याच दृष्टीने? सोशल मीडिया वाईज नंबर्सचा मी जास्त विचार करते. तसं बघायला गेलं तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी लोकांनी आपल्याबरोबर खूप इंटरॅक्ट केलं आहे सोशल मीडियावरती. म्हणजे तसं बघायला गेलं तर सोशल मीडियावर जाऊन स्वतः कमेंट करायची इज अ बिग टास्क, किंवा मी स्वतः नाही करतच, पण आपल्याबरोबर लोक इतके गप्पा मारतायत इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती, तर ते नंबर्समध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं. यावर्षी आपण 5 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार पाडला. आता 6 लाख प्लस आहेत. 1 मिलियन आता लवकरच करू असं वाटतंय. लोकांनी खूपच वॉर्मली आपल्याला वेलकम केलं. आपण नवीन एपिसोड्स आणले, खूप वेगळ्या पद्धतीचे एपिसोड पण केले, पण प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये रिस्पॉन्स पण आपला चांगला आला. आणि नंबर्स वाईज मी नंबर्स सांगू का काही छान? प्लीज. यूट्यूब बघायला गेलं तर वर्षभरात आपल्याला 94.16 मिलियन लोकांनी बघितलंय. आणि वॉच टाईम आपला 4.79 मिलियन आवर्सचा आहे. इतके तास आपल्याला लोक बघतायत. आणि जनरली बाहेर म्हणतात की काय एवढा मोठा कॉन्टेंट कोण बघतं, पण वी हॅव लाईक खूप जास्त नंबर. आणि लोकांचा अजूनही मला नाही वाटत अजूनही एक कमेंट किंवा आपण असं पाहिलं आहे की खूप मोठा कॉन्टेंट आहे, किंवा अशा कमेंट फार क्वचित असतील, 1-2% असतील. म्हणजे या बेसिकली आपण जे करतोय, जो संवाद करतोय, तर त्यांना आवडतोय. हे जे काय बोलून तिने भीती नाही देण्याचं काम केलंय, एवढे लाख आणि मिलियन लोक बघताय, ते ऐकून खूपच भारी वाटलेलं आहे. मला पण जस्ट टू समराईज, आय थिंक ब्रँड्सने ऐकलं ना किती लाख लोक बघताय.
हो, हे त्यांच्यासाठी प्रिसाइजली माझा ईमेल आय डी देते मी कॉमेंट्स मध्ये. आय थिंक 2025 अमुकतमुकसाठी इम्प्रूव्हमेंटचं वर्ष म्हणायला हरकत नाही. म्हणजे आधीचे 2 वर्ष जी काही गेली त्याच्यात नंतर यावर्षी खूप इम्प्रूव्हमेंट झाल्या आपल्याकडे. म्हणजे आपण फायनली फोनवरनं कॅमेराकडे शिफ्ट झालो, स्टुडिओत बदल केले, आपल्याकडे फुल टाईम कॅमेरा मॅनेज करायला कोणीतरी व्यक्ती आली, नाहीतर मग कुणीतरी कॅमेरावर बसतंय, रेकॉर्ड करतंय, मीच साऊंड करतोय, कुणीतरी हे असं सगळं जे चाललेलं तर ते आता थोडंसं स्ट्रीमलाईन झालं. इम्प्रूव्हमेंट्स खूप गोष्टी करता आल्या. एक म्हणजे कामाचं स्ट्रक्चर इतकं चांगलं लागलं ना की आपल्याला फालतूगिरी करायला, टाइमपास करायला पण वेळ मिळाला. म्हणजे आपण ट्रिपला जाऊन आलो. मग या वर्षीचं एक मला वाटतं हायलाईट होतं ते की आपण ट्रिपला जाऊन आलो आपल्या फायनली सगळेजण कुठेतरी बाहेर गेलो. खूप ब्रँडसोबत कामं करता आली, रेग्युलरली त्यांना पण त्यांचा फीडबॅक आपल्याला इन्कॉर्पोरेट करता आला. तर ओव्हरऑल खूपच चांगलं वर्ष होतं असं म्हणायला हरकत नाही. मला पुढचा प्रश्न सगळ्यांनाच आहे की तुमच्यासाठीचा या वर्षातला अशी एक स्पेसिफिक मोमेंट दॅट वॉज युअर हायलाईट ऑफ द इयर. म्हणजे मग ते काहीही असू शकेल. मग एखादा एपिसोड किंवा एखादी रील किंवा एखादं एडिट किंवा एखादा कॉन्व्हर्सेशन, आणि याच्यामध्ये नंबर्स मॅटर करत नाहीत. म्हणजे तुमच्यासाठीचा अमुकतमुकमधली 2025मधली एक मोमेंट काय होती? अमी गणात्र ह्यांचा एपिसोड, जो की पहिला एपिसोड माझी स्टाईल पूर्ण चेंज केली त्या एपिसोडमध्ये. आणि मला त्याच्यावरून एक कॉन्फिडन्स आला की मी अशा स्टाईलमध्येही काम करू शकतो. व्हेरी नाईस. लाईक तिथनं पुढं मी गोष्टी खूप आफ्टर इफेक्टवरती कामं करायला लागलो. जे म्युझिक कंपोजिशन असतं, म्युझिक डिझाईन म्हणतो आपण किंवा साऊंड डिझाईन म्हणतो आपण, ते त्याच्यामध्ये यूज केलं. पहिला एपिसोड माझा तो होता. ओबेसिटीचा आपण एपिसोड केलेला सबनीस सरांसोबत. तर त्याच्यातली एक रील होती की दूध वारंवार तापवू नका. हे माझ्यासाठी सॅटिस्फाईंग होते, कारण की मी माझ्या आईला ते 4 वेळा पाठवलं. म्हटलं तू जे रोज करते नाही चुकीचं आहे, आणि हे मी एवढे वर्ष सांगत होतो तरी ऐकत नव्हती. हे दाखवल्यावर ती ऐकली. माझ्यासाठी ते खूप भारी होतं. सो याच्या आधीच्या वर्षी असं होत होतं, बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती आपल्या रीलच रीच आऊट होत नव्हत्या अजिबात, किंवा शॉर्ट्स पण फॉर दॅट मॅटर. आणि एके दिवशी मला एक मोमेंट सापडला, काय माहिती, स्टोरी टेलिंगचं आपण वर्कशॉपमध्ये सांगत होतो. त्याच्यानंतर माझं असं झालं, भाई आपण रीलमध्ये का आणि स्टोरी टेलिंग वापरत आहे. सो आय जस्ट चेंज द स्टाईल ऑफ टेक्स्ट आणि रील मिलियन हिट करायला लागल्या. दॅट वॉज द चेंजिंग मोमेंट फॉर मी, कारण शॉर्ट्स आणि रीलचा इम्पॅक्ट पूर्ण चॅनलवर पडतो. आणि मला असं झालं, भाई सापडलं आपल्याला. दॅट वॉज द बेस्ट मोमेंट फॉर मी. सई? माझ्यासाठी आपलं जे पहिलं वर्कशॉप होतं ना, कॉन्टेंट टू कन्झ्युमर, आणि ते मॅनेज करताना दिस वॉज द फर्स्ट टाइम की आपण असं काहीतरी करतोय. म्हणजे अगेन मी जसं म्हटलं की आपण खूप गोष्टी नवीन ट्राय केल्या, त्यातलीच ही एक गोष्ट होती. आणि मग मी लोकांशी रजिस्ट्रेशनच्या आधी बोलत होते, लोकांना खूप बेसिकपासून प्रश्न होते, आणि तो अख्खा दिवस ते पुल ऑफ केल्यानंतरचं जे एक सॅटिस्फॅक्शन होतं ना की अरे आपण हे खूप काहीतरी भारी केलं आहे आणि काहीतरी नवीन केलं आहे जे आपण करत नाही. म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह शोज करतो तेव्हा आपल्याकडे इव्हेंट मॅनेजमेंट टीम असते, किंवा जेव्हा आपण हे बाकीचे इव्हेंट्स करतो तेव्हा एक्सटर्नली टीमला ॲड ऑन होणारी लोकं असतात. इथे आपलीच टीम होती जे सगळं करत होती, आणि ते खूप छान होतं. आणि मग लोकांचे रिस्पॉन्सेस पण खूप चांगले यायला लागले. त्यामुळे मग ते असं आपल्याला हे जमलं आहे, आता हे परत करायचं आहे, असं ते एक छान मला सापडलं. किती वर्कशॉप्स केलेत आपण आत्तापर्यंत? आपण आत्तापर्यंत केलेत 5 वर्कशॉप्स, आणि मग त्यात कॉन्टेंट टू कन्झ्युमर आहेत, पॉडकास्टिंगचं एक केलं आहे जे अजून करू, आणि आपण अमिताबरोबर पण एक वर्कशॉप केलं होतं. बरोबर. ऑल इन ऑल रिस्पॉन्स खूप चांगला आहे, आणि पीपल लाईक इट. म्हणजे असं आपल्याला आधी वाटलं होतं की दिवसभराचं आहे तर लोक बसतील का, पण तसं नाही होतं. पीपल आर एन्जॉईंग, आणि आपल्याला पण ते खूप जास्त चांगलं फीडबॅक म्हणून काम करतंय. आणि अनफॉर्च्युनेटली टाईम आणि स्पेस कन्स्ट्रेंट्समुळे आत्ता हे सगळे वर्कशॉप आपल्याला पुण्यातच करता आले. तर जर तुम्ही कुठल्याही वेगळ्या शहरातनं ऐकताय आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या शहरात हे कॉन्टेंट टू कन्झ्युमर असेल, पॉडकास्टिंगचा वर्कशॉप असेल, किंवा कुठल्या पाहुण्यांना घेऊन वर्कशॉप, म्हणजे आमच्या डोक्यात हेही सुरू आहे की भूषण सर, शिरीषा मॅमसोबत आपल्याला पेरेंटिंगबद्दलचा एक वर्कशॉप करता येईल का, एखादा रिलेशनशिपचा वर्कशॉप करता येईल का, जो वर्कशॉप असेल ज्यात इंटरॅक्शन असेल, असं जर तुम्हाला तुमच्या शहरातही हवं असेल तर सांगा. म्हणजे ते बऱ्याचदा डिमांड सप्लाय झोनमध्ये गेल्यानंतर कारण बऱ्याचदा होतं काय, आम्हाला माहिती आहे की पुण्यात कुठलाही कार्यक्रम लावला किंवा शो लावला किंवा वर्कशॉप केलं
आम्हाला खात्री आहे की ती कॉस्ट आम्हाला बेअर करता येणार आहे आणि लोक येणार आहे. बाहेरच्या शहरांमध्ये अजून आम्हाला तितका अंदाज येत नाही. अर्थात मुंबईमध्ये सुद्धा आपण लाईव्ह शो केलेले आहेत, पण इतर बाहेरच्या शहरांमधला अजून अंदाज येत नाही आहे. त्याच्यामुळे ते बहुतेक आम्ही सुद्धा बॅकफूटवर आहोत थोडंसं, तर ते आम्हाला थोडं आणखीन मनावर घेता येऊ शकेल. प्रियांका, तुझ्यासाठी? माझ्यासाठी धन दौलतचे रील्स एडिट करणं ही खूप म्हणजे एकदम छान गोष्ट होती, कारण की इतक्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण वापरतो. ते पैसे कुठे कुठे खर्च करतो, पण ते नक्की कसे सिस्टमॅटिकली यूज करायचे, कुठे कुठे हे करायचे, ते रील एडिट करताना खूप खूप मज्जा आली. ओके, अच्छा, मी पण सांगतो. नाही, मला ते प्रश्न विचारण्याच्या नादात मी सांगणं विसरतोय. माझ्यासाठीचा हायलाईट ऑफ द इयर आय थिंक हिरेमठ सरांचा एपिसोड. म्हणजे अमुक तमुकसाठीची एंटायर ट्रॅजेक्टरी चेंज करणारा बहुतेक तो एपिसोड होता. म्हणजे हिरेमठ सर अमुक तमुककडे येणं आणि आपण त्यांच्यासोबत एपिसोड करणं वॉज इटसेल्फ अ बिग अचीवमेंट. इतका मोठा माणूस, इतका बिझी माणूस, ज्यांचा 2 मिनिटांचा पण वेळ लोकांना मिळत नाही, ते तिथे आपल्याकडे आले. 1.5 तास त्यांनी वेळ दिला. आपण एपिसोड रेकॉर्ड केला. आपण अगदी बेसिक प्रश्न त्यांना विचारले, कारण खूप लोकांना बेसिक प्रश्नांबद्दलच शंका असते. ते विचारले आणि त्यांचीसुद्धा इतकी छान उत्तरं दिलीत त्यांनी. तर माझ्यासाठी तो एक खूपच, आणि ब्रँड व्हॅल्यू म्हणून सुद्धा आपल्याला खूप ॲड करणारा होता की अच्छा हिरेमठ सर आले. त्यानंतर आपल्याला खूपच डॉक्टरांना अप्रोच करणं सोपं झालं. तर आय थिंक हिरेमठ सरांचा एपिसोड वॉज दॅट फॉर मी हायलाईट ऑफ द इयर. तुमच्यासाठी असा कुठला एपिसोड, अशी कुठली रील, असं काही होतं का वर्षातलं? आपण मुंबईला गेलेलो अशोक मामांबरोबरचा एपिसोड शूट करायला, आणि एक तर ते खूप जास्त असं भीती वाटत होती, एक्साइटमेंट होती, सगळं होतं आणि सगळं बरोबर झालं पाहिजे, काही चुकलं नाही पाहिजे, त्यांना हवं आहे ते सगळं आपल्याला देता आलं पाहिजे, ते कम्फर्टेबल असले पाहिजेत, त्यांना बोलावंसं वाटलं पाहिजे, असं सगळं आपलं दिवसभर चालू होतं. आणि ते आले आणि ते रँडमली सगळ्यांशी गप्पा मारायला लागले. आणि मग मी असं काहीतरी म्हटले नाही नाही काही नाही, तर ते अगदी एपिसोडच्या मध्ये मला विचारतात की तुला आवडतंय ना मी बोलतोय ते वगैरे, आता काय बोलायचं. आणि तो शूट संपल्यानंतर आपण त्यांना खाली सोडून वर आलो आणि त्याच्यानंतर त्याचं वर्ल्ड कप जिंकल्यावर ती टीम कशी एन्जॉय करते ते होतं. नाही, मला पण आठवतोय तो दिवस. आपण 4-5 जणच गेलेलो पुण्यातनं शूट करायला आणि आम्हाला अर्थात भीती वाटत होती की कारण अशोक मामा आहेत ना, ते त्यांना म्हणजे चांगल्या मूडमध्ये असले पाहिजेत, काय जिथून कुठून येतात बऱ्या माइंडसेटमध्ये असलं पाहिजे. बऱ्याचदा असंही होतं की आपण प्रश्न विचारतो पण समोरचा माणूस थोडंसं उत्तर देतो आणि थांबतो. पण अशोक मामा आल्या आल्या ज्या मूडमध्ये होते, जो तो एपिसोड झाला, मध्येच ते थोडे वल्नरेबल झाले, इमोशनल झाले, त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे खूप टाईट टाईम फ्रेमवरती आले होते ते. त्यांना दुसऱ्या दिवशी शूट होतं पण त्यांचा पाय निघत नव्हता, त्यांना बसून गप्पा मारायच्या होत्या. त्यांची सोबत जी कुणी टीम होती ती म्हणत होती की चला, आणि ते असे जनरल गप्पा मारत बसत होते. मला असं झालं की अशोक मामा आपल्यासोबत गप्पा मारतायत, चिल करतायत. तर ते खूपच भारी मोमेंट होता तो 25चा. तर माझ्यासाठी धनदौलत सिरीजमधले आपले सॅलरीवाला जो एपिसोड होता, म्हणजे त्या एपिसोडनी म्हणजे बेकार मदत केली आहे आपल्या चॅनलला इन टर्म्स ऑफ व्ह्यूज, वॉच टाईम, काय नाही सगळ्या याच्यात. आणि तो ज्या प्रकारे ब्रेकआउट झाला आणि लोकांना म्हणजे एकदम बेसिक माहिती, जेव्हा तुमच्या हातात पगार आल्यावर काय करायचंय असावाला तो एपिसोड होता. आणि एवढा तो पॉझिटिव्हली हे झाला आणि मला स्वतःला तो पर्सनली मदत झाली त्या एपिसोडमुळे. अच्छा, म्हणजे मी त्यानंतर मग ॲग्रेसिव्हली सरांनी सांगितल्यासारखे इन्व्हेस्टमेंट करायच्या, जर तुम्हाला काही रिस्क नसेल सुरुवातीच्या वर्षात, हे सगळं फॉलो केलं. आता मी एकदम असं म्हणजे जे प्रसाद भागवत सर सांगतील ते मी करणार ह्या झोनमध्ये. म्हणून माझ्यासाठी तो एकदम म्हणजे पर्सनली पण मदत झाला आणि चॅनलला तर त्यांनी मदत झालीच झाली एकदमच. सो माझ्यासाठी भावनेचा क्रॅश कोर्स केला आपण सीझन 2. त्याच्यामध्ये ज्या सीझनवरती आपण थांबवलं गेलं तो एपिसोड हर्ट, भूषण सरांसोबतचा. सो मला त्यांचं वाक्य आठवतं की आपण हर्ट कधी होतो तर आपण कोणावरती तरी डिपेंड आहोत, त्यावेळेस हर्ट होतो आपण. सो ती गोष्ट मला खूप म्हणजे रिलेट झाली आणि त्यांनी एकदम असं इझी शब्दांमध्ये सांगितले की ह्या गोष्टीवरती तुम्ही असं असं करू नका, तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला ह्याचा त्रास कमी होणार आहे. तो एपिसोड खूप मस्त आहे.
हो, मला असं वाटतं प्रत्येकाचा याचा एकेका पॉईंटला असा एक एपिसोड होता जो त्यांचा पर्सनल फेवरेट होता. कारण आपण असा वेगवेगळ्या टप्प्यातनं कुठेतरी जात असतो आयुष्यात आणि तो एपिसोड आपणच बघतो आणि आपल्याला जो हिट होतो आपल्याला असं वाटतं अरे यार माझ्यासाठी बनलाय. तर ते भावनेच्या क्रॅश कोर्सच्या बाबतीत खूप लोकांचा असा फीडबॅक आहे. तर मजा वाटते हा फीडबॅक पण. म्हणजे आपण रोज ऑफिसमध्ये असतो पण तुझ्याकडचा पण हा फीडबॅक पहिल्यांदा मी ऐकलाय तर मला पण खूपच छान वाटतंय. येस. सो मला तसं बघायला गेलं तर मला नंबर्स वाईजच सांगायचं आहे. सांग ना. मला ऑर्गॅझमचा जो एपिसोड होता आपला तो खूप जास्त हिट होता. इट इज लाईक 900K राईट नाव. तो पहिला एपिसोड असेल जो 1 मिलियनला जाईल. हो हो ते आणि त्याच्यावरच्या कमेंट्स वाचल्यावरती मला खूप वाटलं की आपल्याकडे इंटिमसीच्या बाबतीत बोलत नाही ठीक आहे म्हणजे आपण एपिसोड पण करतोय हो पण स्वतःला एक्सप्लोअर करणं आणि मग ते कसं रिलेशनशिपमध्ये इफेक्ट करतं आणि हे करतं हे माहीतच नसणं हे खूपच दुर्दैव आहे. म्हणजे त्या एपिसोडच्या कमेंट्सवरनं कळलं की बऱ्याच बायकांना या गोष्टी नव्याने कळत आहेत. हो म्हणजे त्या आणि वयाच्या 40-45व्या वर्षी म्हणजे एवढे वर्ष ते कोणाशी कॉन्व्हर्सेशनच नाही करत आहेत रिलेशनशिप आणि या बाबतीमध्ये. त्यामुळे मला तर वाटतं तो खूप बेस्ट एपिसोड होता. ॲब्सल्युटली. आणि जेवढा भरभरून रिस्पॉन्स त्याच्यावरती येतो मला आणि सबिहाचं डॉक्टर सबिहांचं खूप कौतुक वाटतं. आणि ज्या ज्या वेळेस त्या अमुक तमुकबद्दल बोलतात त्या पण खूप भरभरून बोलतात. पण त्या सेक्ससारखा इतका अवघड विषय क्लिष्ट विषय ज्याच्याबद्दल लोक जनरलच बोलत नाहीत. आपण तर आपल्या पॉडकास्टवरती खूप एक्सप्लिसिटली लोकांच्या समजुतीनुसार खूप एक्सप्लिसिटली एक्सप्लेन करून त्या गोष्टींबद्दल डिस्कशन करतो. पण ते कुठेही वल्गॅरिटीकडे जात नाही. ते कुठेही असं काहीतरी फालतू थिल्लरपणाकडे जात नाही. म्हणजे अर्थात इंस्टाग्रामवर तसे कॉमेंट करणारे लोक असतात कारण ते काय एक आयसोलेशनमध्ये तेवढाच कॉन्टेंट पीस बघतात त्याचं पुढचं मागचं त्यांना काही माहीत नसतं. पण यूट्यूबवरती याही कॉन्टेंटवरती जवळपास 95% कॉमेंट्स पॉझिटिव्ह असतात. मला वाटतं हा एक खूप मोठा विन आहे. आणि फक्त आपला नाही तर लोकांचा सुद्धा कारण ते सुद्धा त्या कॉन्टेंटकडे त्या पद्धतीनं बघतात. म्हणून जर तू काही गेल्या वर्षी आलेल्या अशा काही इम्पॉर्टंट कॉमेंट्स सांगू शकलीस तर. हो येस. आत्ता आपण ऑर्गॅझम एपिसोडवरच बोललो तीच कमेंट वाचून दाखवते. अमुक तमुकची फॅन तर आहेच आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची सुद्धा. डॉक्टर सबिहा मॅडमना ऐकताना सेक्स या विषयामध्ये कुठेच अश्लीलता वाटत नाही. अगदी स्पष्टपणे त्यांचे विचार असतात. आज वयाची 45 वर्ष ओलांडली आहे. आजपर्यंत या विषयावर कधीच कोणाशी बोलले नाही की काही वाचलं नाही. कारण का तर असे कुठे वाचायचं आहे बोलायचं असतं हेच मुळी अश्लीलता वाटायची. आणि त्याबद्दल थँक्स मॅडमना. किती छान. हां मला ही इंटरेस्टिंग कॉमेंट वाटते की मी आत्तापर्यंत SIP काढलेली नव्हती काही डाऊट्स असल्यामुळे पण सरांनी SIP विषयी माहिती दिली. उत्कृष्ट माहिती व गुंतवणूक केल्यानंतर मिळणारे फायदे खूप सुरक्षित वाटले. माझी सर्व्हिस आणखीन 18 वर्ष बाकी आहे. मी कमीत कमी 5,000 रुपये SIP काढण्याचा विचार केला आहे. 100% काढणार. खूप खूप आभार. मला वाटतं हा इम्पॅक्ट खूप महत्त्वाचा आहे की फक्त एपिसोड बघत नाहीत लोक तर त्याच्यानंतर त्यांना ॲक्शन घ्यावीशी वाटते. कॉल टू ॲक्शन मिळतोय त्यातनं. व्हिडिओ पाहून दुसऱ्याच दिवशी भागवत सरांना भेटून आलो. सिंहगड रोडला त्यांचं ऑफिस आहे. अतिशय छान मार्गदर्शन केले. धन्यवाद भागवत साहेब. तर हा वेगळाच इम्पॅक्ट आहे की एपिसोड बघतात लोक आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्या पाहुण्यांना भेटायला जातात आणि त्यांचे डाऊट्स त्यांच्याकडनं क्लिअर करून घेतात. मला ही वाली एक कॉमेंट आठवते लोनच्या आत्ता रिसेंट आहे, आपण आहे. केला हो, एपिसोड हो. ती वाली. ती कॉमेंट अशी आहे की काल तुमचा पॉडकास्ट पाहिला सकाळी सकाळी. दुपारी वेळ काढून बँकेत गेलो आणि बचत खात्यातले पैसे कार लोन खात्यात वळवून कर्ज शून्य केले. असेच मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद. मला वाटतं ह्याच्या इतका बेस्ट विन काय असूच शकत नाही की आपण लोनवरती केलेला एक एपिसोड कुणीतरी बघतं त्यांना तो महत्त्वाचा वाटतो आणि ते त्यांच्या बँकेतले पैसे लोनचं रिपेमेंट करतात आणि त्याच्यानंतरही कॉमेंट करतात. हा रिअल इम्पॅक्ट आहे की लोकांना खरंच यातनं काहीतरी मिळतंय आणि ते त्यांच्या आयुष्यात फरक पडतंय. एक टीनेज पॅरेंटिंगवर पण. हो हो हो. सरांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या मुलाबद्दल तंतोतंत खऱ्या आहेत. आज मला सरांचं ऐकून वाटतं की मी चुकीच्या अपेक्षा करते आणि पालक म्हणून मीही चुकते जे की मला या अगोदर कधीच वाटलं नाही.
थँक्यू सर, तुम्ही जसे बोललात त्या व्ह्यूने मी विचार करेन आणि तसंच मुलालाही समजून घेईन, माझं बिहेवियर चेंज करेन. वाव. आणखीन एक म्हणजे थोडी म्हणजे जशा आपल्याला मोटिवेट करणाऱ्या काही कॉमेंट्स असतात तसं आपल्याला थोडं हलवून टाकणाऱ्या पण काही कॉमेंट्स असतात. तर त्यातली एक हार्टफेल्ड कॉमेंट आहे. माझ्या यजमानांना जाऊन महिना झाला, हार्ट अटॅक, ही वॉज जस्ट 53. प्रचंड दुःख होते की आपण काहीच करू शकलो नाही, अपराधी वाटत होते सारखे, पण आजचा पॉडकास्टने मला थोडा दिलासा मिळाला. आय एम स्टील फायटिंग ॲज आय लॉस्ट माय वर्ल्ड, बट आय विल डेफिनेटली कम आउट फ्रॉम इट. तर बापरे, कुठल्या तरी दुःखातनं जात असताना हा पॉडकास्ट अल्टिमेटली हे कॉन्व्हर्सेशन आहे आणि असं ते ऐकून कोणाला तरी बरं वाटणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे एका पॉईंटला, की आपण तर जनरल त्या विषयाबद्दल माहिती करायची आहे, माहिती हवी आहे म्हणून तो विषय करतो, पण कुणाला इतका पर्सनली टच होतो आणि त्यातनं त्यांनाही बरं वाटतं. इतकं मोठं स्थान अमुक तमुकच्या कॉन्टेंटला लोक त्यांच्या आयुष्यात देतात, हे बघूनच खूप मस्त वाटतं. म्हणजे मला वाटतंय की ती एक आपोआप का होईना, म्हणजे जो हेतू होता पण ती एक सेफ स्पेस एवढी भारी क्रिएट झाली आहे ना की चॅनलवरती, की लोक येऊन एकदम पर्सनल गोष्टी असू दे कितीही, पण ते सांगतात कारण त्यांना माहिती आहे की हे आपलाच माणूस आहे इकडे. म्हणजे DM मध्ये पण किती पर्सनल स्टोरीज सांगत असतात लोक. हो, आणि आपल्याला पण त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो ना की नाही, हा विषय आपण करूयात, या विषयावर आपण बोलूयात. नाहीतर आपण सेक्सवरती इतके वेगवेगळे विषय केलेत आणि प्रत्येक वेळेस करताना तो आणखीन एक काहीतरी और एक असतो. म्हणजे आत्ताचा आपण जो रिसेंट सेक्सवरचा रिलीज झालेला एपिसोड, त्याच्यात तर डॉक्टर सबी यांनी ते मॉडेल्स आणलेले आहेत आणि ते दाखवून त्याच्या रेफरन्सने बोलतायत ते, पण ते करताना आपल्याला भीती नाही वाटत कारण आपल्याला माहिती आहे की लोक काय पद्धतीनं रिसीव्ह करणार. तर तो जो विश्वास पण लोकांनी टाकलाय ना, मला वाटतं तो बाप आहे. म्हणजे थँक्यू. चल, म्हणजे खूपच आता सिरियस कॉन्व्हर्सेशन झाले. तर ती व्यक्ती कोण हे सांगायचंय आता. शूट्सच्या काळात सगळ्यात जास्त स्ट्रेस्ड असलेली व्यक्ती. आता सध्या तरी तुषार. त्याच्या आधी सई होती, सई काटकर. ही नाही, सई छोटी सई. छोटी सई. एक एपिसोड जो अपलोड करताना भीती वाटत होती पण नंतर तो चांगला चालला. सॅलरीवालाच एपिसोड. म्हणजे वाटत होतं की खूप बेसिक बोललो आहे आपण, लोकांना खरंच त्यांनी हेल्प होईल का, पण असं कळलं की तो एपिसोड केल्यानंतर की आपला म्हणजे जसं आपण म्हणतो की टॅबूड विषय बोलले नाही जात, त्यामध्ये एक टॅबूड फायनान्स असा विषय की जो ओपनली बोलला जात नाही. आणि ते एवढं बेसिक सांगून लोकांचे त्याच्या खाली असे कमेंट्स आहे ना की हे मला माहीतच नव्हतं तुम्ही सांगितल्यामुळे मला हे मदत झाली. मला वाटतं की आधी वाटलेलं की नाही एवढा ब्रेकआउट होणार, पण तो एपिसोड आत्ता 5.5 लाखाला वगैरे आहे विदिन 6 मंथ्सच्या आधीच. मला तसा मग फिमेल ऑर्गॅझमचा एपिसोड पण वाटतो, कारण म्हणजे तो माहिती होता की चांगला विषय आहे पण एवढा चांगला चालेल याची अपेक्षा नव्हती. म्हणजे अर्थात तो विषय महत्त्वाचा होता, कॉन्व्हर्सेशन चांगलं झालेलं, पण इतका चांगला रिसीव्ह होईल याची अपेक्षा नव्हती मला स्वतःला. बरोबर. टीममधलं असं कोण आहे जे खूप तक्रार करतं श्री रोहित सर आमचे, म्हणजे आम्ही त्यांना आमच्या ऑफिसचे सासरे, दाजी, मान जो काही असतो तो सगळा सरांकडे असतो आमच्या ह्या. म्हणजे ओमकार शार्दूल पण ज्यांचं ऐकतात ते हे आहे किंवा ऐकावं लागतं. कोण आहेत अशी व्यक्ती जे स्ट्रेस्ड असतं पण प्रिटेंड करतात की ते नाही आहेत. सोनाली गोखले. हू ओव्हर थिंक्स द मोस्ट. सोनाली गोखले आणि सई खेर. कधी कधी शार्दूल पण आणि हो शार्दूल. हू इज द फास्टेस्ट डिसिजन मेकर इन द टीम. ओमकार. सही पकड़े हैं. मला नव्हतं माहिती आहे. एकमत आलं सगळ्यांचं. हू नीड्स द मोस्ट फॉलोअप्स. ओमकार. कॉफी नाही ऑफिस मधली ती ब्लिंकिट करायची. मला सकाळपासून 2दा सांगून झाले दादांनी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हू चेक्स यूट्यूब कॉमेंट्स द मोस्ट. शार्दूल. इट हॅज टू बी शार्दूल. त्याला OCD आहे. हो. नोटिफिकेशन तो असा सतत
सतत 2 मिनिटाला जाऊन काहीतरी चेक करतो. तो असा व्यक्ती नसेल तर स्वतः करून परत टाकेल की comment आहे. निगेटिव्ह कॉमेंट्सवरती सगळ्यात घाण रिॲक्ट कोण करतं? शार्दूलला मनापासून राग येतो, शार्दूलला त्रास होतो, शार्दूल असं अजून पण ते असं हा सोडून द्या, वाल्या झोन मध्ये लगेच नाहीये असं कसं बोलले वगैरे. सॉरी दादागिरी करून करता नाहीये का? हा मग विचारू शकतो आपण, सगळ्यात जास्त दादागिरी कोण करतं? सोहन हे रक्तात आहे, आता उत्तर काय हवं करणार? होतं मला. रक्तात आहे. कोणाला ऑफिसमध्ये शांततेत काम करायला आवडतं आणि कोणाला गोंधळात काम करायला आवडतं? नाही, दोन माणसं आहेत. कोणाला शांततेत काम करायला आवडतं सोनाली आणि कोणाला गोंधळात काम करायला आवडतं? सोहन हो. सोहन बहुतेक. तो गदारोळातच काम करतो कायम. मी खाली येऊन बसते. असं कोण आहे ऑफिसमध्ये जे सतत घाबरलेलं असतं? सई. छोटी सई. हो, छोटी सई पण प्लीज. म्हणजे ही पण आणि छोटी सई पण. बहुतेक सई ही आहे जी स्वतः घाबरलेली असते पण दाखवते कशी मीच वाघ आहे म्हणून. हो हो हो. आय हॅव टू डू इट गाईज. आता फायनल राऊंड आहे हा. ट्रिविया आहे, गेस करायचं आहे तुम्हालाच गोष्टी. आपण 2025 मध्ये टोटल किती एपिसोड्स रिलीज केले? ओ डॅम, हे माझं पाठ असायला हवं. वाह दीदी, वाह दीदी, दीदी, वाह दीदी, दीदी. मी ऑप्शन्स देतो. 78, 96, 116. 116. 116. सही जवाब. 116 कारण सोहन म्हणाला. 2025 मध्ये अमुक तमुकचे किती सबस्क्रायबर्स वाढले? 2 लाख प्लस. 2.5 लाख अराउंड काहीतरी आहे. 2,25,000 साधारण. नाही. नाही, हे मी माझे काढले. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मुद्दाम. कुठल्या फॉर्मॅटने सगळ्यात जास्त व्ह्यूज आणले 2025 मध्ये? धनदौलत. नाही, धनदौलत, सॉरी. कारण की धनदौलत आतापर्यंत फक्त 24-25 एपिसोड पण झाले. टॅट्स आहे. टॅट्स आहे. नंबर ऑफ एपिसोड जास्त झालेत कारण ऑर्गॅझम आणि मग आपण ॲव्हरेज नाही काढत होत, नंबर ऑफ एपिसोड जास्त आहेत म्हणून. आणि कुठला व्हिडिओ फॉर्मॅटने सगळ्यात जास्त व्ह्यूज आणलेत? म्हणजे शॉर्ट्स की हे लॉंग फॉर्मॅट? शॉर्ट्स क्लिअरली, म्हणजे इट वॉज अ नो ब्रेनर. सॉरी गाईज. तर हे होतं आमचं प्रायमरीली 2025चं रॅप. आम्ही शार्दूलला थरली मिस केलं या आत्ताच्या शूटमध्ये, पण तो काही कामासाठी आत्ता अवेलेबल नाही आहे म्हणून आम्ही त्याच्याशिवाय हा एपिसोड रेकॉर्ड करतो. प्रत्येक वेळेस दरवर्षी कसा रॅप करायचा, काय टाकायचं, मग करावजल टाकायचं का, मग काय डेटा टाकायचा, हा प्रत्येक वेळेस विचार करतो. पण यावेळेस असं झालं की आपण सगळं मिळून डिस्कस करूयात ना कसं होतं गेल्या वर्ष आपलं. हे करताना सगळ्यांच्या नवीन नवीन आयडियाज काहीतरी मिळाल्या, काहीतरी वेगळे त्यांचे इन्साईट्स मिळाले. आणि ऑल्सो ही सगळी ती लोकं आहेत जी कॅमेराच्या मागे अमुक-तमुकसाठी काम करतात. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही मला आणि शार्दूलला बघता आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही अमुक-तमुक आहोत, पण हे ॲक्च्युअल काम करणारे लोक आहेत. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. हाय म्हणा त्यांना प्लीज. आणि अमुक-तमुक टीम ओपी. थँक्यू सो मच. तुम्हाला येणारं वर्ष खूप चांगलं जावं आणि ते आणखीन चांगलं जाण्यासाठी आम्हीसुद्धा त्यात आमच्या कॉन्टेंटने भर घालावी अशी अपेक्षा आहे. तर तुम्हालासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026कडनं तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे एका शब्दात सांगायचं आहे आणि विल क्लोज इट. 1 मिलियन अमुक तमुक. मी 2 मिलियन. ही काय सिबलिंग रायव्हलरी. हे का माल आहे? 1 मिलियन म्हणजे ठीक आहे, होणार आहेत. 2 मिलियन. इस बेचारे का कोई कसूर नहीं. नाही, आता तू 3 नको म्हणूस प्लीज. महाराष्ट्राचे दादा वहिनी, रितेश दादा आणि जेनेलिया वहिनी. आईला मजा येईल, मजा येईल, मजा येईल. मॅनिफेस्टिंग इन कॉमेंट्स. हा, तुम्ही दोघी.
marathishadi.com पाहिजे, मला डिकॅथलॉन पाहिजे, मला अमूल पाहिजे आणि मला नवनीत पाहिजे. माझ्यासाठी सगळ्यांच्या सिरीजच्या आयडियाज तयार आहेत. प्लीज रीच आउट करा. तर जे कोणी या ब्रँड्सला मॅनेज करणारे लोक असतील, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतील किंवा तुम्ही कॉन्टेंट बघत असाल तर सईचा ईमेल sai@amuktamuk.com. माझ्या नाही, प्रत्येक रील आणि शॉर्टला 1 मिलियनच्या पुढे व्ह्यूज. एक नंबर. प्रत्येक रील आणि शॉर्टला 1 मिलियनच्या पुढे व्ह्यूज. एक नंबर. माझी 2026 कडनं ही अपेक्षा आहे की ग्रोथ पाहिजे. म्हणजे आय थिंक 2026 ओव्हरऑलच म्हणजे कॉन्टेंटच्या बाबतीत ग्रोथ, नंबर्सच्या बाबतीत ग्रोथ, विचारांच्या बाबतीत ग्रोथ, म्हणजे जे पर्स्पेक्टिव्ज मिळतील, जी काही लोकं येतील त्यातनं काहीतरी शिकायला मिळणं, मला वाटतं तो ग्रोथ ती एक्सपेक्टेड आहे. कारण आता इनफ मे बी फाउंडेशन तयार झालं आहे. आपल्याला जे वाटतं आहे, आपल्याला ज्या विषय महत्त्वाचे वाटत आहेत ते घेऊन बोलता आलं आहे आत्ता. आणि आत्ता आपण 3 वर्ष आहोत की आता लोकांना अंदाज आला आहे की हे करायचं आहे यांना. आता तयारी झाली आहे, आता इथून पुढे बिल्डिंग सुरू आहे. तर आता ते ग्रोथ एक्सिलरेट होणं मला वाटतं हे महत्त्वाचं आहे 2026साठी. जस्ट दॅट. येस. तुमचे काय 2026चे प्लॅन्स आहेत आणि काय मॅनिफेस्ट करताय ते प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. आणि प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा, कारण खूप लोक कॉन्टेंट बघतात आणि तरीही सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही आता सगळ्यांचे पुढच्या वर्षीचे गोल्स ऐकलेले आहेत, तर ते गोल्स मीट तुम्हालाच करायचे आहेत. तर प्लीज त्याचीही जबाबदारी तुम्ही घ्या थोडी. आणि खूप खूप थँक्यू. या व्हिडिओचा उद्देश खरं तर हाच होता की प्रत्येक वेळेस आपण गेस्टना बोलवतो, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो, पण ही जी ऑफिसमधली टीम आहे, ज्यांना आम्ही रोज ज्यांच्यासोबत काम करतो, त्यांना नेमकं काय वाटतं कॉन्टेंटबद्दल, काय वर्क करतं आहे, काय नाही, या सगळ्याबद्दल चर्चा करणं आणि वर्ष त्या नोटवर संपवणं, खरं तर हाच हेतू होता. तुम्हाला काय वाटतं आहे तेही कॉमेंट्समध्ये सांगा आणि भेटूयात पुढच्या वर्षी. आता पुढचा व्हिडिओ पुढच्या वर्षी येणार आहे. लो बसावा. लो बसावा. लो बसा. लो बसावा. लो बसावा. लो बसावा. लो बसावा. लो बसावा. चला आता 1 तासाचं होईल, नाही तर इथेच बसून परत.